खूप छान आहेत, अशा क्यूट आणि नाजूक आहेत वारकरी. ह्या वर्षी सगळे लेटेस्ट मूर्ती आहेत 1-1 फुटाच्या. एवढूसा बाप्पा बसवला बरं, एवढं मोठं सोपं. ही पहिला पेस्ट चालू आहे, पहिली प्लास्टर टाकायची. प्लास्टर टाकायचं. आता हे काम काय चालू आहे? जॉईनिंग. ते किती मूर्त्या काढतात दिवसाला? 30-24 अशा होतात. 30-24. कच्ची मूर्ती रेडी झाली ना आता? नाजूक आहे बघा ना, किती नाजूक आहे. सगळ्या 1 फुटाच्या आहेत, मस्त लाईट वेट आहेत. फक्त कच्ची मूर्ती, ह्याला पॉलिश होणार, कलर होणार तर खूप अजून सुंदर दिसणार. हो, हे बघा इथे पण ह्या वर्षी लेटेस्ट मूर्त्या निघतात. रामाची ही राम मूर्ती आहे. जय श्रीराम. या सगळ्या 2026च्या लेटेस्ट मूर्त्या आहेत. ही पहिल्या ही मूर्ती बनवली जाते आणि मग हे रबर टाकून त्याच्यावर हे डाय काढलं जातं. आता बाप्पाचे हात लावले जातात. झाला रेडी बाप्पा. छान आलं ना, मस्त. नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहोत हमरापूरला, गणपतीच्या माहेरघर. तर तिथे आज मागे गणपती आहे माझ्या घरी, तर मी आज ती मूर्ती बुकिंग करायला चालली आहे. तर मी विचार केला की तुम्हालाही दाखवेल. यावर्षी 2026च्या मूर्त्या काढलेल्या असतील आता. तर चला भेटूया आपण हमरापूरला. तर मी दरवर्षीप्रमाणे जे इथे मूर्त्या घेते ना, तिथे आले आहे साई कला केंद्र, साईराज कला केंद्रामध्ये आलो आहोत. तर ह्या वेळेसच्या इथे नवीन मूर्त्या आहेत, लेटेस्ट मूर्त्या 1-1 फुटाच्या. हे बघा खूप छान आहेत, अशा क्यूट आणि नाजूक आहेत. महादेव पण आहे. हे सगळे लेटेस्ट आहेत त्या वर्षीचे. हे आहेत वारकरी. वारकरी आहे ना, उलटा. ह्या वर्षी सगळे लेटेस्ट मूर्त्या आहेत 1-1 फुटाच्या. इथे पण हे बरं, सोप्यावर केवढूसा बाप्पा बसवला बरं, एवढं मोठं सोपं. याची घ्या त्याची. हे बघा गणपतीचे काम चालू आहे, ते साचे भरायचे. ह्याला काय म्हणतात? कास्टिंग. हा, कास्टिंग करतायत. हे आधी पहिला असं ओलं करून लावायचं आणि मग माती टाकायची का डायरेक्ट? ही पहिला पेस्ट चालू आहे, पहिली प्लास्टर टाकायची. प्लास्टर टाकायचं, नंतर प्रेस करायचं, नंतर मग डबल त्याच्यावर पॅच मारायचे. हे असे साचे भरले. हे किती वेळात सुकतं, म्हणजे आपण साचेतून काढू शकतो? 10 मिनिटात निघतं. फास्ट काम. आणि ह्यांचे ते बाप्पाचे हात वगैरे, सोंड, हात. आता असं आहे ना बाप्पा, साच्यातून, साच्यामध्ये हात नाही बनत ना, निघणार नाही साच्यातून, सुकतात. तर हे असं विदाऊट हाताचे, फक्त हाताचं, बाकी अखंड येतो मूर्त. हे बघा इथे पण आता काम चालू आहे. बघा हे चिटकवणार, हे हात आहेत ना दोन्ही, चिटकवणार. आता हे काम काय चालू आहे? जॉईनिंग. आता हे चिटकवणार, दाखवत.
तुम्ही किती मूर्त्या काढता दिवसाला? 30-24 अशा होतात. 30-24. सकाळी लवकर येतो ना. सकाळी लवकर म्हणजे किती वाजता? 5:30 ला तिथंच होतो. बापरे, 5:30 ते 5:30 ते आता आपल्या 2 पर्यंत किंवा आपल्यावर आहे, आपल्यावरती आहे. बसणार तेवढं. म्हणजे आपली मजुरी निघली हा. आणि काम बंद. आता नेऊ ना तो हे दाराचा. लाडाचं. ते पण बघू. तर आम्ही रेडी. रेडी बघ, सध्या अपेक्षा फक्त पॉलिश नाही करते, ब्रश पाहिजे. एक कच्ची मूर्ती रेडी झाली ना आता. छान. लालबागचा राजा. वा, किती क्यूट आहे ना. बघा हे सगळ्यांचे, बघा हे 5 गणपतींचे हात आहेत. हे आता एक एक त्यांना असं चिटकवणार, जे मगाशी तुम्हाला दाखवलं ना तसं. वारकरी. सगळ्या लेटेस्ट आहे त्या वर्षीच्या. तेच त्याला बनवलं होतं ना, त्याच्यावर होती ना. इथे या वर्षी लेटेस्ट आहेत 2026 ची. हो हा, तोच नाजूक आहे. बघा ना किती नाजूक आहे. सगळ्या 1 फुटाच्या आहेत. मस्त लाईट वेट आहेत. ह्या पूर्ण रेडी पोझिशन मध्ये आहे. फक्त कच्ची मूर्ती आहे. ह्याला पॉलिश होणार, कलर होणार, तर खूप अजून सुंदर दिसणार. कुठून आलात? आम्ही जवळच. मध्ये युट्यूबला टाकणार. हो. हे बघा इथे पण ह्या वर्षी लेटेस्ट मूर्त्या निघतात. हे याचं बनवायचं आहेत ना. झाली लेटेस्ट मूर्ती आहे नवीन मॉडेल. 2026 नवीन मॉडेल. तशी कामं चालू केलीत ना. नाही बघा इथे कास्टिंग करते. ठीक आहे, चौरंगच आहे. किती फुटाची आहे? किती फुटाची? 1.5 फुटाची आहे ना. 1.5 फुटाची मूर्ती कास्टिंग काम चालू आहे. चौरंगावरचीच आहे ना ही पण. चौरंगाचीच आहे. ते सगळ्या आत्ताच्या आहेत ना काढलेल्या या. या वर्षी लेटेस्ट मूर्ती आहेत. रामाची ही राम मूर्ती आहे. जय श्रीराम. ही पण खूप छान आहे. बैठे किती मस्त वाटते. पाटावरची 1 नंबर वाटते. या सगळ्या 2026च्या लेटेस्ट मूर्त्या आहेत. या वर्षी म्हणजे हा पुढच्या वर्षीच्या. आता बाहेर चौरंगाचे आता हे कास्टिंग करत होते ना, तर त्याच्या ह्या सगळ्या मूर्त्या लावलेल्या बघा कास्टिंग करून. कास्टिंग काम चालू होतं. छान अशी उन्हात कडकडीत उन्हात तापत ठेवलेले आहे. चौरंग बाप्पा मूर्ती म्हणजे ते डाय बनवले आहे. असे ही पहिल्यांदा मूर्ती बनवली जाते आणि मग हे रबर टाकून त्याच्यावर हे डाय काढलं जातं आणि मग हे जे आता मगाशी बघितलं ना आपण कास्टिंग करत होते, हे त्या डायमध्ये टाकून ही डाय टाकून कास्टिंग करतो. डाय तयार केली ना आणि मग रबराच्यात जाईल ना, ते रबर जाऊन मग ते कास्टिंग करणार. आणि बघा हाताचं रंग ते पण छान वाटतं, मस्त वाटतं. कुठले चितवाळा हे असं पातळ करून पूर्ण सगळीकडे ते डायमध्ये बसवायला लागतं ना. कास्टिंग कशी करतात, किती मेहनत आहे. किती मूर्त्या होतात दिवसाला?
एका मुलाकडून ना हे बघितले म्हणजे आपल्यावर आहे ना किती करू काम तेवढं ना जसं स्पीड असेल तसा हाताचं सगळं हाताची कास्टिंग ही डायरेक्ट मग मातीच येते ना ह्याला नाही ना ते तिथं खोललं हे पण टाकलं जातं याच्यात नाही ना त्याच्यात नाही ना त्याच्यात नाही ना हा हे बघा आता हे भिजून त्यात टाकणं हे नारळाची किशी ना काय ते व्हिडिओ नाही बनवला हा टाकल्यावर मी हे करते अपलोड झाल्यावर पाठवते तुम्ही पण ठेवू शकता शेअर करा म्हणजे सगळ्यांकडे पोहोचेल आता हाताला घेतलं 1 मिनिट थांबा 1 मिनिट लगेच घट्ट व्हायला लागतं ना ते पीओपी आहे हे किती अजून काता लागेल पूर्ण आतमध्ये पूर्ण आतमध्ये पर्यंत मजबूतीसाठी बरोबर पूर्ण सगळं सेट करायचं पूर्ण जेवढा साचा आहे ना आतमध्ये थोडं डिझाईन मध्ये पूर्ण सेट झालं त्यात एअर राहिलं तर ते खड्डे होतात ना रे म्हणजे हे मजबूतीसाठी व्यवस्थित पूर्ण बसायला आणि मूर्तही छान मजबूत होते छान वाटतं बघायला हे वेगळं मस्त हे थोड्या दिवसांनी व्हिडिओ बघून मला पण येईल असं वाटतं फिनिशिंग चालू आहे थोडंफार आणि आता हात जॉईन करतील त्यांनी थोडं म्हणजे कुठे वर खाली असेल ना ते चांगलं असं प्लेन होईल हे दिसतात ना हे सगळं भरलं जातं कुठे कुठे एअर राहतं ना त्या एअरमुळे ते होल दिसतात ते सगळे भरले जातात नाही कारखाना नाही माझं युट्यूब माझ्या घरी गणपती असतो मागे गणपती आता शेवटचं वर्ष आहे आणि आपला असतो चतुर्थी 11 दिवसाचा फक्त आता युट्यूब चॅनलला मग दाखवलं पाहिजे ना आपल्या माणसांचं वगैरे कारखाने चालले पाहिजेत ना हा कोण नाही आम्हाला कोण नाही येतील मी पण नवीनच आहे मी जुनी झाली का भरपूर येतील हा हो थोडी मेहनत तर करायला पाहिजे ना आता बाप्पाचे हात लावले जातात गरज नाही त्याच ओल्या मातीने चिपकवले जातात हा इंजन कुठेच आहे मीनाक्षी पाटील ह्या मूर्तीचं नाव काय काय शिवरेकर नाही ते रोजगार तरी मिळतो ना मग
रोज 10वी झाली की लागलं कामाला. इथे ना हे काम लगेच ना हा आणि काय शिकायला होतं ना. तो सुमित पाटील आणि हा अमरराव नाव सांगते नाव तरी काय. झाला रेडी बाप्पा. आता हा रेडी करायला घेतलाय. हॅलो हॅलो ह्याच पद्धतीने आपण आता हा, रेडी येतो. तसाच. हे बघा, आता आपण 10 मिनिटापूर्वी कास्टिंग केलेलं पाहिलं होतं ना, तो आता साच्यातून निघतोय बाप्पा. छान आलं ना मस्त. बघ बिंदास सुचेल. पटकन सुटतो ना तो. बघ समोरून बघ ना, पटकन पूर्ण टाईट होतं गरम. आता हा असाच बघा, आता अशी ह्याला फिनिशिंग होणार सेम बाप्पा. आता मी या साईराज कला केंद्रामधून माझ्या मागे गणपतीसाठी मूर्ती बुकिंग केलेली आहे. तर मी तुम्हाला बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस मी दाखवणार आहे तुम्हाला ती मूर्त. आता मी तुम्हाला नाही दाखवणार. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे मूर्तीचे कारखाने आणि लेटेस्ट मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता लेटेस्ट मूर्त्या निघतात सगळ्या कारखान्यांमधून. मी सगळे कारखाने कव्हर नाही केले कारण का मला जमणार नाहीत तेवढे दाखवण्यासाठी. बघा हे आता तुम्हाला 2026च्या नवीन व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला हे सगळ्या नवीन मूर्त्या. मी एक तुम्हाला दाखवेन जसं मी येईन ते.